महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वात कोणताही बदल करणार नाही असं पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलंय। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर पीयूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे। तर घटक पक्षांसोबत लवकरच विधानसभेचा रोडमॅप तयार करणार असंही त्यांनी म्हटलंय। कोई बदलाव नहीं है। फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है। किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं। तर फडणवीस सरकारमध्ये पाहिजेत असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात आणि बावनकुळेंच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळेंनी टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे। यांच्याकडे एकच टॅलेंट, आमच्याकडे अनेक आहेत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं असं पाहायला मिळत आहे। सुप्रिया सुळे यांनी ही टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्ये राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल, कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। म्हणजे आमच्याकडे किती टॅलेंट आहे बघा, याचाही विचार केला पाहिजे ना। म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे एकच ऑप्शन आहे, आमच्याकडे 6 टॅलेंटेड लोक आहे आणि या देशात मेरिटला आणि टॅलेंटला शेवटी किंमत असते।